धुळ्याच्या देवपूर परिसरात असलेल्या स्टेट बँकेमध्ये आज गोंधळ पाहायला मिळाला। प्रमोद नगर शाखेच्या ब्रांच मॅनेजरने एका ITI महिला प्राध्यापिकेला तुम्ही मराठी असेच आहात असं म्हणत हिणवलं। त्यानंतर मराठी लोकांसंदर्भात अपमानजनक शब्द वापरल्यानं आज ठाकरेंच्या शिवसेनेनं बँक मॅनेजरला जाब विचारला। SBI बँकेच्या लोन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँक मॅनेजरची बाजू घेऊन महिलेला अरेरावी केली। म्हणून शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटलांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला। लोन ऑफिसर सदाशिव अजगे यांच्या कांचेलात लगावली। यावेळी ठाकरेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। मॅनेजर सरांना सांगितलं की माझे पैसे भरून घ्या, तर कदाचित त्यांना कामाचा कंटाळा आला असेल किंवा त्यांना कुठे जायचं असेल तर त्यांनी माझ्याशी अतिशय उद्धट भाषा वापरली। त्यात त्यांना मराठी बिलकुल कळत नव्हतं, तरी पण मी त्यांच्याशी हिंदीमधून बोलले। पण नंतर त्यांनी खूपच जास्त उद्धटपणाने शिवीगाळ करायला सुरुवात केली त्यांच्या गुजराती हिंदी भाषेमधून। मग मी त्यांना म्हटलं की मराठी भाषेचा त्यांनी अपमान केला। मी जेव्हा बोलली की मला तुम्ही व्यवस्थित समजून सांगा वगैरे, तर मग त्यांनी डायरेक्ट त्यांच्या गुजराती भाषेतून शिवाय दिल्या आणि म्हणे मराठा लोग हमेशा हमारे जूते के नीचे रहते हैं और कुछ समजता नहीं, मुंह उठा के चले आए। भरपूर म्हणजे वेगवेगळे शब्द असे वापरले की मी बोलू पण शकत नाही। या संदर्भामध्ये मॅडमने त्यांना भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या मॅनेजरने काही ऐकून घेतलं नाही। शेवटी या मॅडमने देवपूर पोलीस स्टेशन गाठल्यानंतर या ठिकाणी कंप्लेंट त्यांच्या विरोधामध्ये नोंदवली। तो मॅनेजर या ठिकाणी मॅडमची माफी मागायला आला की आमच्याकडनं यापुढे असा प्रकार होणार नाही। त्या ठिकाणी मॅडमची माफी मागून घेतली आणि मॅडमला त्यांनी गोड बोलून या ठिकाणाहून रवाना केलं, पण त्यांनी मॅडमच्या विरोधामध्ये फिर्याद या पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली होती, जी अत्यंत चुकीची होती। म्हणजे एकीकडे मराठी माणूस त्या बँकेचा ग्राहक असताना त्या मराठी माणसाच्या आपल्याच ग्राहकाबद्दल त्या ठिकाणी अवारस्य शब्दामध्ये त्या ठिकाणी बोलायचं आणि माजोरडापणा त्या ठिकाणी दाखवायचा हे अत्यंत चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।